नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण RRB ग्रुप डी म्हणजेच रेल्वे भरती 2025 यांचे पेपर सुरू आहेत. मित्रांनो, 28 डिसेंबर 2025 म्हणजेच आज रोजी झालेला पेपर. या पेपरमधील आपण GK GS सोबतच मित्रांनो करंट अफेअर्सवरती कोणत्या प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारले ते या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. मित्रांनो, किती प्रश्नांचे अचूक उत्तरं आपल्याला देता आले, सोबतच पेपर पॅटर्न कसा आहे हे आपल्याला आजच्या सेशनवरून लक्षात येईल. मित्रांनो, ठीक आहे, जास्तीत जास्त प्रश्न करंट अफेअर्सवरती परीक्षेला विचारले जात आहेत. मित्रांनो, ज्यांचाही पेपर बाकी आहे आणि सोबतच RRB NTPCचा पेपरची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी सुद्धा हा सेशन अतिशय महत्त्वाचा असणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि व्हिडिओचे लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. दररोज तुम्हाला या ठिकाणी सखोल विश्लेषणासह शिकायला मिळणार आहेत. मित्रांनो, ठीक आहे, आता बघूया प्रश्न आपल्याला परीक्षेला कशा पद्धतीने विचारले जात आहेत. आणि मित्रांनो, यापूर्वीचे सेशन जर तुम्ही बघितले नसाल तर आपल्या चॅनलमध्ये अवेलेबल आहे, बघू शकता. आपण त्यामध्ये प्रत्येक प्रश्नांचं सखोल विश्लेषण केलेलं आहे, जे स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत. असेच मुद्दे आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत. तुम्ही बघितलं नसेल तर आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओज आहे. मित्रांनो, आपण अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयावरील सुद्धा व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. ओके मित्रांनो, बघा प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिसतोय. काय दिलेलं आहे बघा. दृष्टी नावाचे AI आधारित फ्रेड वॅगन लॉकिंग मॉनिटरिंग सिस्टीम कोणत्या कंपनीने विकसित केले आहेत? तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय बी, भारतीय रेल्वे या कंपनीने विकसित केले आहेत. आता यावरचे जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण स्पष्टीकरणात बघायचं आहे. बघा, आता तुम्हाला या ठिकाणी दृष्टीची जो फुल फॉर्म आहे ते लक्षात ठेवायचं आहे. डिजिटल रिटेनल इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर होलिस्टिक ट्रेन इन्स्पेक्शन. मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं आहे. याचा फुल फॉर्म विचारलं तर आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. यानंतर प्रणाली मालगाड्यांच्या दरवाजांची कुलूप व्यवस्थित लागले आहे की नाही हे तपासण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजे AIचा वापर करते. यामुळे मानवी चूक कमी होऊन रेल्वे अपघातांची शक्यता कमी होईल. मित्रांनो, ठीक आहे, आणि सुरक्षेत वाढ होईल. रेल्वे मंत्रालयाने तंत्रज्ञानाचा वापर करून सुरक्षा वाढवण्यावर भर दिला आहेत. ठीक आहे, महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय विचारला होता. तर या ठिकाणी स्क्रीनवरती दिसतोय इंद्र 2025 लष्करी सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आला होता? मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो, रशिया. ओके, या दोन देशांमध्ये इंद्र 2025 लष्करी सराव आयोजित करण्यात आला होता. आता यावरचे जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण स्पष्टीकरणात क्लिअर करूया. बघा, इंद्र 2025 हा भारत आणि रशिया यांच्यातील एक द्विपक्षीय लष्कर सराव आहे. याची सुरुवात मित्रांनो लक्षात ठेवा 2003 मध्ये झाली होती. 2025चा सराव दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यासाठी आणि दहशतवादाविरुद्ध एकत्रित लढा देण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. ओके, आता पुढे आणखी आपल्याला महत्त्वाचे पॉईंट या ठिकाणी दिलेले आहे, लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही वहीमध्ये नोट करून पण ठेवू शकता. हा जो सराव आहे मित्रांनो, हा यामध्ये सहभागी देश होते भारत आणि रशिया. याची सुरुवात झाली होती 2003 मध्ये. याचं स्वरूप आहे मित्रांनो लक्षात ठेवा की हा एक ट्राय सर्व्हिसेस सराव आहे, ज्यामध्ये भूदल, नौदल आणि वायुदल या तिन्ही दलांचा समावेश होतो. याचा महत्त्व आहे मित्रांनो, दोन्ही देशांमधील लष्करी ताळमेळ वाढवणे आणि आधुनिक युद्ध तंत्राची देवाणघेवाण करणे. ठीक आहे, महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवायचं आहे. याच्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. बघा काय विचारलं होतंय. तर आपल्याला स्क्रीनवरती दिलेलं आहे 2025चा नोबेल शांतता पुरस्कार जिंकणारी मारिया कोरिना मचाडो कोणत्या देशाची आहे? आपल्याला या ठिकाणी आपल्या या प्रश्नाचं करेक्ट उत्तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो, व्हेनेझुएला या देशाची आहे 2025चा शांतता नोबेल पुरस्कार जिंकणारी मारिया कोरिना मचाडो. ठीक आहे, आता यावरचे जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण स्पष्टीकरणात बघायचं आहे. बघा स्पष्टीकरणात काय दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी ते. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला मारिया कोरिना मचाडो ह्या व्हेनेझुएलातील विरोधी पक्षनेत्या आहेत. त्यांनी देशात लोकशाही पुनर्चयित करण्यासाठी आणि मानवी हक्काच्या संरक्षणासाठी दिलेल्या लढ्यांबद्दल त्यांना 2025चा
नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. नोबेल समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर याबद्दल आपल्याला अधिक माहिती मिळू शकते मित्रांनो. ठीक आहे. यानंतर महत्त्वाची पॉईंट आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. बघा, अल्फ्रेड नोबेल यावरून आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ आणि उद्योगपती अल्फ्रेड नोबेल यांच्या इच्छेनुसार 1901 मध्ये हा पुरस्कार सुरू झाला. लक्षात ठेवा, या पुरस्काराची सुरुवात 1901 पासून सुरू झाली. मग याची निवड समिती लक्षात ठेवा की नॉर्वेची संसद नियुक्ती करते. ती नॉर्वेजियन नोबेल समिती या पुरस्कारासाठी विजेत्यांची निवड करते. आता पुरस्काराचे जर ठिकाण विचारले तर लक्षात ठेवा, हा पुरस्कार नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे दिला जातो, जो इतर नोबेल पुरस्कारांपेक्षा वेगळा आहे. क्लिअर झालं. महत्त्वाची पॉईंट आहे मित्रांनो. याच्यानंतर आपल्याला भारतातील विजेते लक्षात ठेवायचं आहे. मग भारतातील कोण विजेते होते तर या ठिकाणी मदर तेरेसा 1979 मध्ये गरीब आणि गरजूंना सेवा दिल्याबद्दल त्यांना मिळाला होता शांतता नोबेल पुरस्कार. त्याच्यानंतर दलाई लामा 1989 मध्ये तिबेटी लोकांसाठी शांततापूर्ण संघर्षासाठी त्यांना शांतता नोबेल पुरस्कार मिळाला होता. त्याच्यानंतर मित्रांनो, कैलास सत्यार्थी 2014 मध्ये बाल हक्कांसाठी आणि बालमजुरी विरोधी लढ्यातील मुलाला युसुफ झाई यांच्यासोबत त्यांना हा पुरस्कार मिळाला होता 2014 मध्ये शांतता नोबेल पुरस्कार. ठीक आहे. महत्त्वाची पॉईंट आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. काय विचारलं होतं परीक्षेला की भारतातील पहिले पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे प्राणी संग्रहालय कोणत्या राज्यात बांधले जाईल? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो, कर्नाटक. ओके. आता यावरची जी महत्त्वाची पॉईंट आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बघा, काय दिलेलं आहे की कर्नाटक सरकारने शाश्वत ऊर्जेला चालना देण्यासाठी हे पाऊल उचलले आहेत. हे प्राणी संग्रहालय आपल्या सर्व गरजा सौर ऊर्जेद्वारे पूर्ण करेल, ज्यामुळे कार्बन उत्सर्जनही कमी होण्यास मदत होईल. आणि म्हैसूरमधील प्राणी संग्रहालयाने याआधीच या सौर ऊर्जेचा वापर सुरू केला आहे. महत्त्वाचे पॉईंट आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न करंट अफेअर्सवरचा प्रश्न विचारला होता. प्रश्न असा आहे की 70व्या फिल्मफेअर पुरस्कार 2025 मध्ये जर विचारलं परीक्षेला प्रश्न की फिल्मफेअर पुरस्कार 2025चा कितवा पुरस्कार दिला गेला किंवा कितवा पुरस्कार आहे तर 70वा. लक्षात ठेवा. मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? मित्रांनो, बेस्ट फिल्मफेअर पुरस्कार 2025चा कोणाला मिळाला तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो, लापता लेडीज. ठीक आहे. आता यावरची जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न विचारले जाऊ शकतात. स्पष्टीकरण का देतो मित्रांनो आपण? कारण स्पष्टीकरणाच्या आधारावरती दुसरे पण प्रश्न परीक्षेला विचारले जाऊ शकतात. त्याच उद्देशाने आपण सखोल विश्लेषणासह या ठिकाणी शिकत असतो. यामध्ये बघा, स्पष्टीकरणात दिलेले आहे की किरण राव दिग्दर्शित लापता लेडीज, म्हणजे ह्या मूवीचा जो दिग्दर्शक आहे मित्रांनो तो किरण राव आहे. लक्षात ठेवा. या चित्रपटाला 70व्या फिल्मफेअर सोहळ्यात सर्वोत्तम चित्रपटाचा मान मिळाला. हा चित्रपट सामाजिक विषयावरील हलक्या फुलक्या मांडणीसाठी गाजला. तसेच हा चित्रपट ऑस्कर 2025 साठी भारताची अधिकृत एंट्री म्हणून देखील निवडला गेला होता. या ठिकाणी आपल्याला महत्त्वाची पॉईंट लक्षात ठेवायची आहे मित्रांनो. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. या ठिकाणी प्रश्न विचारला होता की द ब्रह्मास्त्र अनलिस्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय बी मध्ये डी शिवानंदन हे द ब्रह्मास्त्र अनलिस्ट या पुस्तकाचे लेखक आहेत. आता यावरचे जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण स्पष्टीकरणात क्लिअर करूया. बघा, आत्ताच बघितलं आपण, या पुस्तकाचा लेखक आहे डी शिवानंदन. हे महाराष्ट्र केडरचे माजी IPS अधिकारी आणि महाराष्ट्राचे माजी पोलीस संचालक आहेत. विषय आहे मित्रांनो, या पुस्तकात भारताच्या अंतर्गत सुरक्षेसमोर आलेली असलेली आव्हाने आणि पोलीस दलाची आधुनिकीकरण यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. ठीक आहे. महत्त्वाचे प्रश्न आहे आणि महत्त्वाचेच आपण या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे. यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. बघा, काय विचारलं होतं परीक्षेला की मिसेस युनिव्हर्सची 48वी स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली होती? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो,
फिलिपिन्स या ठिकाणी मिसेस युनिव्हर्सची 48वी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आता यावरचे जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण स्पष्टीकरणात बघायचं आहे. बघा, ठिकाण लक्षात ठेवा की फिलिपिन्सची राजधानी मनिला येथे ही स्पर्धा पार पडली. याचा उद्देश होता मित्रांनो की मिसेस युनिव्हर्स ही स्पर्धा केवळ सौंदर्यासाठीच नसून महिला सक्षमीकरण आणि घरगुती हिंसाचाराविरुद्ध जनजागृती करण्यासाठी आयोजित केली जाते. यामागचा महत्त्वाचा उद्देश आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. काय विचारलं होतं परीक्षेला बघा, भारत आणि कोणत्या देशाने तरुण शास्त्रज्ञासाठी रामानुजन फेलोशिप सुरू केली आहेत? मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला पर्याय डी मध्ये पाहायला मिळतो, ब्रिटन. ठीक आहे. आता यावरचे जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण स्पष्टीकरणात बघायचं आहे. बघा, काय दिलेलं आहे की नाव जर विचारलं तर लक्षात ठेवा, महान भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या स्मरणार्थ ही फेलोशिप सुरू करण्यात आली आहेत. याचा उद्देश आहे मित्रांनो की भारत आणि ब्रिटन म्हणजे UK मधील तरुण संशोधकांमध्ये वैज्ञानिक सहकार्य वाढवणे आणि नाविन्यपूर्ण संशोधनाला प्रोत्साहन देणे हे यामागचा महत्त्वाचा उद्देश आहे. ओके. आता ही घोषणा लक्षात ठेवा की काय घोषणा या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की भारत UK विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषदेदरम्यान या उपक्रमाची अधिकृत घोषणा केली आहेत. ठीक आहे, महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवायचं आहे. याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. काय विचारलं होतं परीक्षेला तर बघा, स्क्रीनवरती दिसतोय की भारताच्या प्रजासत्ताक दिनी 2026 मध्ये उर्सुला वॉन डेर लेयन यांच्यासह कोणाला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहेत? मित्रांनो, करंट अफेअर्सवरचा हा प्रश्न आहे. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो. अँटोनियो कोस्टा यांना भारताच्या प्रजासत्ताक दिनी 2026 मध्ये आमंत्रित करण्यात आले आहेत. आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघायचं आहे. बघा, प्रमुख पाहुणे जर म्हटलं तर लक्षात ठेवा अँटोनियो कोस्टा हे युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष आहेत. सहपाहुणे जर विचारलं तर उर्सुला वॉन डेर लेयन या युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा आहेत. ओके, महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवा. यानंतर याचा महत्त्व आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. महत्त्व असं आहे की 2026च्या प्रजासत्ताक दिनी प्रथमच युरोपियन युनियनच्या 2 सर्वोच्च नेत्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहेत, जे भारत आणि UK यांच्यामधील संबंध किंवा वाढती जवळीक दर्शवते. ठीक आहे, महत्त्वाचे प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, काय विचारलं होतं परीक्षेला की राफेल लढाऊ विमान उडवणाऱ्या द्रौपदी मुर्मू भारताच्या कोणत्या राष्ट्रपती बनल्या आहेत? तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय ए मध्ये पाहायला मिळतो, प्रथम बनल्या आहेत. ओके. आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर बघा, काय दिलेलं आहे स्पष्टीकरणामध्ये, तर त्यांनी एक विक्रम केलेला आहे की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राफेल विमान उडवणारी पहिली भारतीय राष्ट्रपती ठरवण्याचा मान मिळवला आहे. इतर संदर्भ लक्षात ठेवा की यापूर्वी डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि प्रतिभाताई पाटील यांनी सुखोई 30 MKI विमानाने उडान केले होते. हे महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर स्थान जर विचारलं तर लक्षात ठेवा की हे ऐतिहासिक उडान हरियाणातील अंबाला हवाई दलाच्या तळावरून पार पडले. मित्रांनो, महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवायचं आहे. याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. काय विचारलं होतं परीक्षेला तर बघा, बुकर पुरस्कारासाठी निवडलेल्या द लोनलाइननेस ऑफ सोनिया अँड सनी हे पुस्तक कोणी लिहिले आहेत? तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो. किरण देसाई यांनी हा पुस्तक लिहिले आहेत, द लोनलाइननेस ऑफ सोनिया अँड सनी. ठीक आहे. आता यावरचे जे महत्त्वाचे पॉईंट आहे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बघा, लेखिका लक्षात ठेवा की किरण देसाई ह्या प्रसिद्ध भारतीय लेखिका आहेत. त्यांनी यापूर्वी 2006 मध्ये द इनहेरिटन्स ऑफ लॉन्स यासाठी बुकर पुरस्कार जिंकला आहे. बघा, अतिशय महत्त्वाचे पॉईंट आहे. 2006 मध्ये किरण देसाई यांनी द इनहेरिटन्स ऑफ लॉन्स यासाठी बुकर पुरस्कार जिंकला आहेत. आता पुढे बघा, महत्त्वाचे या ठिकाणी पॉईंट दिलेले आहेत. विषय जर म्हटलं तर लक्षात ठेवा की हे पुस्तक स्थलांतर, नातेसंबंध आणि एकाकीपण या विषयांवर भाष्य करते. याचं महत्त्व आहे मित्रांनो. बुकर पुरस्कारांची नामांकने आंतरराष्ट्रीय स्तरावर साहित्यातील महत्त्वाच्या चालीव घडामोडी
म्हणून मानल्या जातात, लक्षात ठेवा. यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला, चालू घडामोडीवरती जास्तीत जास्त प्रश्न परीक्षेला विचारले जात आहेत. त्यासाठी करंट अफेअर्स हे अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो. 2025 मधील करंट अफेअर्स आपल्याला करून जायचं आहे. तुम्हाला RRB NTPCची एक्झाम जर द्यायची असेल आणि सोबतच ज्यांचाही RRB ग्रुप डी चे पेपर बाकी आहेत त्यांनी सुद्धा यांच्यावरती सराव करून जायचा आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, दरवर्षी जागतिक सुनामी जागरूकता दिन कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो 5 नोव्हेंबर. ठीक आहे. आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघायचं आहे. बघा काय दिलेलं आहे, याचा जर उद्देश विचारलं तर लक्षात ठेवा की त्सुनामीबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि आपत्ती व्यवस्थापनातील जोखीम कमी करणे हे याचा मुख्य उद्देश आहे. आता याची घोषणा कधी करण्यात आली किंवा घोषणा कधी झाली तर संयुक्त राष्ट्राने 2015 मध्ये हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. तर याचा संदर्भ काय आहे तर 1854 मध्ये जपानमधील इनामपुरानोही या घटनेच्या स्मरणार्थ ही तारीख निवडली गेली आहे. अतिशय महत्त्वाचे पॉईंट आपण या ठिकाणी घेतलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला, काय विचारलं होतं परीक्षेला तर बघा, स्वस्वस्त खेती समृद्ध शेतकरी हे नवीन घोषवाक्य कोणत्या राज्याने निवडले आहे? हे नवीन घोषवाक्य कोणत्या राज्याने निवडले आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचा अचूक उत्तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो, महाराष्ट्र. ठीक आहे. आता यावरचे जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बघा याचा उद्देश आहे मित्रांनो, शाश्वत शेती, सेंद्रिय पद्धती आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी राज्य सरकारने हा उपक्रम राबवला आहे. याचा महत्त्व आहे मित्रांनो, कृषी विभागाच्या योजनांना अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या नवीन घोषवाक्यांचा वापर केला जात आहे. ठीक आहे. याच्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. काय विचारलं होतं तर बघा, 22वी अखिल भारतीय TDS परिषद कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो, भोपाळ. ओके, या शहरात आयोजित करण्यात आली होती. आता यावरचे जे महत्त्वाचे पॉईंट आहे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बघा आयोजक कोण होते तर प्राप्तिकर विभाग म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट हे आयोजक होते. विषय काय होता तर मित्रांनो, टॅक्स डिडक्ट ॲट सोर्स म्हणजेच TDS हे याचा फुल फॉर्म आहे, टॅक्स डिडक्ट ॲट सोर्स. प्रणाली अधिक सुलभ करणे हा आणि कर अनुपालनाबाबत चर्चा करणे हा याचा मागचा विषय होता. महत्त्व आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. भोपाळ हे मध्य प्रदेशातील प्रशासकीय केंद्र असल्याने अशा राष्ट्रीय परिषदांसाठी महत्त्वाचे ठिकाण ठरत आहेत. ओके. याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. काय विचारलं होतं परीक्षेला तर बघा, हरियाणा राज्य महिला आयोगाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो, शेफाली वर्मा यांची हरियाणा राज्य महिला आयोगाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आता यावरचे जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण स्पष्टीकरणात बघणार आहोत. तर बघा काय दिलेलं आहे, याची ओळख आहे मित्रांनो, शेफाली वर्मा ही एक भारतीय महिला क्रिकेट संघातील एक स्फोटक फलंदाज आहेत. आता यावरचे पुढे महत्त्वाचं या ठिकाणी मुद्दे आपल्याला बघायचा आहे की याच्या मागचा हेतू आहे खेळाच्या माध्यमातून महिलांचे समक्षीकरण करणे आणि तरुण मुलींना प्रेरणा देणे, हे यामागचा हेतू आहे. राजकीय संदर्भ जर बघितलं की हरियाणा सरकारने क्रीडापटूंना सन्मान म्हणून ही एक नियुक्ती केली आहे. महत्त्वाचे प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. याच्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. प्रश्न असा होता की पद्मश्री पुरस्कार विजेत्या सालू महाराधा थिमक्का हे कोण होत्या? तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो, पर्यावरणवादी. ठीक आहे. आता यावरचे जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण स्पष्टीकरणात बघूया. बघा कार्य आहे त्यांचा की त्यांनी कर्नाटक महामार्गाच्या कडेला शेकडो वडांची झाडे लावली आणि त्यांचे संगोपन केले. त्यांचं टोपण नाव आहे मित्रांनो, त्यांना प्रेमाने वृक्षमाता म्हणून ओळखले जाते. ठीक आहे, लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यानंतर त्यांना सन्मान काय मिळाला तर मित्रांनो, पर्यावरण क्षेत्रातील निस्वार्थ सेवेसाठी आणि भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. ठीक आहे, महत्त्वाचे पॉईंट आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला. काय विचारलं होतं परीक्षेला तर बघा, भारताचे पहिले नदी टर्मिनल कुठे सुरू झाले आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो, गुवाहाटी. या ठिकाणी भारताचे पहिले नदी टर्मिनल हे सुरू झाले आहेत. यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघणार आहोत. बघा नदी हे टर्मिनल ब्रह्मपुत्रा नदीवर बांधण्यात आले आहेत. लक्षात ठेवा. फायदा आहे याचा की यामुळे जलवाहतुकीला चालना मिळते आणि ईशान्य भारताचा व्यापार सुलभ होईल. ठीक आहे. प्रकल्प आहे मित्रांनो, अंतर्देशीय जलमार्ग प्रकल्पांतर्गत हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला. काय विचारलं होतं तर बघा, गरुड 2025 लष्करी सराव भारत आणि कोणत्या 2 देशादरम्यान आयोजित केला जातो? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो, फ्रान्स. ओके, आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघायचं आहे. तर बघा मित्रांनो, फ्रान्स हा भारत आणि फ्रान्स यांच्यातील हवाई दलाचा एक द्विपक्षीय सराव आहे. यांचा महत्त्व आहे की दोन्ही देशांच्या हवाई दलांमधील ताळमेळ आणि लढाऊ विमानाच्या कार्यक्षमतेची चाचणी घेण्यासाठी हा सराव दरवर्षी महत्त्वाचा असतो. ओके, महत्त्वाचे प्रश्न आहे. यानंतर याचा विशेष बघायचा आपल्याला की यामध्ये राफेल सारख्या प्रगत विमानांचा प्रामुख्याने समावेश केला जातो.